ओम श्री साईराम. मी प्रियांका. श्रद्धा ही शब्दात सांगता येत नाही, ती जागावी लागते. आणि जेव्हा श्रद्धा आयुष्याचा श्वास बनते तेव्हा त्या भक्ताला साईबाबा स्वतः घडवतात. आज आपण जाणून घेणार आहोत अशीच एक विलक्षण कथा, परम साई भक्त मेघाची. ही कथा आहे समर्पणाची, निस्वार्थ भक्तीची आणि त्या अद्भुत नात्याची जे फक्त साईबाबा आणि त्यांच्या खऱ्या भक्तामध्ये असतं. हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, कारण मेघा यांची भक्ती तुमच्या मनाला स्पर्श केल्याशिवाय राहणार नाही. श्री साईबाबांच्या असंख्य भक्तांमध्ये मेघा यांचे नाव अत्यंत श्रद्धेने घेतले जाते. मेघाचा उल्लेख श्री साई सच्चरित्राच्या अध्याय 28 मध्ये विशेष रूपाने आलेला आहे. मेघा हे विरामगावचे रहिवासी होते. ते अतिशय साधे अल्पशिक्षित ब्राह्मण असून राव बहादूर HP साठे यांच्याकडे स्वयंपाकी म्हणून काम करत होते. ते मनापासून भगवान शंकराचे भक्त होते आणि सतत ओम नमः शिवाय या पंचाक्षरी मंत्राचा जप करत असत. त्यांना संध्यावंदन किंवा गायत्री मंत्र माहित नव्हता. राव बहादूर साठे यांनी त्यांना हे सर्व शिकवून घेतले. साठे यांनीच मेघाला सांगितले की शिर्डीचे साईबाबा म्हणजे साक्षात भगवान शंकराचे स्वरूप आहे. हे ऐकून मेघाच्या मनात शिर्डीला जाण्याची इच्छा निर्माण झाली. जणू साईबाबांनी चिमणीच्या पायाला दोरी बांधून त्या चिमणीला आपल्याकडे ओढून घेतले. भरूच रेल्वे स्टेशनवर मेघाला समजले की साईबाबा मुस्लिम फकीर आहेत. हे कळताच त्यांचे मन खूप व्याकुळ झाले. ते खूप दुःखी झाले. मुस्लिमला आपण नमस्कार करायला चाललो, या व्यक्तीला नमस्कार केल्यामुळे आपली जात जाईल अशी त्यांना भीती वाटली. त्याने आपल्या गुरूंना शिर्डीला न पाठवण्याची प्रार्थना केली. पण साठे मात्र ठाम राहिले. त्यांनी मेघाच्या हातात शिर्डीतील दादा केळकर, जे साठ्यांचे सासरे होते, यांचे ओळखपत्र दिले. मेघा सुरुवातीला साईबाबांना मुस्लिम फकीर समजत असे, त्यामुळे त्यांना देवत्व मानण्यास तो तयार नव्हता. एकदा एका सत्पुरुषाने त्यांना सांगितले, म्हणजे साठे साहेबांनी त्यांना सांगितले की साईबाबा हे साधे मानव नाहीत, ते साक्षात परमेश्वराचे रूप आहेत. हे शब्द मेघाच्या मनाला भिडले. सत्य जाणून घेण्यासाठी ते थेट शिर्डीला आले. सत्य जाणून घेण्याची इच्छा त्यांच्या मनामध्ये कायम राहिली. मेघा शिर्डीमध्ये पोहोचला. शिर्डीमध्ये पोहोचल्यानंतर मग मेघा मशिदीकडे गेला. तेव्हा साईबाबा कठोर आवाजात म्हणाले, या माणसाला पहिले बाहेर काढा. तू उच्चवर्णीय ब्राह्मण आणि मी नीच मुस्लिम. इथे आल्याने तुझी जात जाईल, निघ इथून. हे ऐकून मेघा थरथर कापू लागला. आपल्या मनातले विचार बाबांना कसे कळले याचे त्याला प्रचंड आश्चर्य वाटले. तो काही दिवस बाबांची सेवा करत राहिला, पण पूर्ण समाधान न मिळाल्याने तो पुन्हा घरी परतला ना. पण मेघा समजून गेला, बाबा त्यांची परीक्षा घेत आहे. त्याने मनोमन साईबाबांना भगवान शिवाचे रूप मानले आणि रोज त्यांना बेलपत्र व गंगाजल अर्पण करू लागला. मेघाने बाबांची शिवशंकर भगवंताचा अवतार समजून जी बेलपूजा सुरू केली ती अजूनही अखंड सुरूच आहे. मेघा खूप भाग्यवान होता. श्री साईबाबांची दिवसातून 3 वेळा आरती करण्याचा मान आणि ते भाग्य फक्त मेघाला मिळाले होते. मेघा शिर्डीला येण्याच्या अगोदर गुजरातमधील भरूच येथे शिव मंदिरात पुजारी होता. तेथे पूजा करताना ती एका पायावर उभे राहून आरती करत असत. मेघा शिर्डीमध्ये आपले आराध्य साई शंकराची आरती करताना सुद्धा एकाच पायावर उभे राहून ती करत असत. याविषयी अनेक साई भक्तांनी आपल्या साई अनुभवात याचे वर्णन केलेले आहे. मेघा दुपारच्या आरतीच्या वेळी एका पायावर स्थिर उभे राहत असत आणि दुसरा पाय गुडघ्यात वाकून तो आपल्या शरीराला आधार म्हणून ठेवत असत. आपल्याला माहित आहेच, बाबांची दुपारची आरती जवळजवळ 45 मिनिटे चालते. मेघाची आरतीची ही तऱ्हा सगळ्यांना विस्मयात टाकत असे. एवढा वेळ एका जागी स्थिर आणि एका पायावर उभं राहून आरती करणारा मेघा साई महादेवांचा परम भक्त होता. आरती सुरू असताना साईबाबा अनेकदा उजवा हात वर करून तर्जनी बोट गोल फिरवत असत. ते पाहताच मेघा मान खाली घालून होकार देत असे. कधी कधी बाबा असे संकेत 3 वेळा देत असत. नंतर बाबा हात स्थिर ठेवत आणि तर्जनी वर दाखवत. मेघा पुन्हा नम्रतेने मान हलवत असे. त्यानंतर बाबा सर्वांकडे पाहून मंद स्मित करत
आणि त्या क्षणी संपूर्ण वातावरण आनंदाने भरून जाईल। या संकेताचा अर्थ कोणी विचारले असता मेघा म्हणत असे, बाबांनी हात फिरवला म्हणजे बाबांनी विचारले आहे की तू गावातील सर्व देवांची पूजा केली आहेस का? आणि स्थिर हाताचा अर्थ असा, हे सर्व देव हे भगवान शंकराच्याच विविध रूपात आहेत। साई भक्त मेघाची आरती म्हणजे फक्त एक धार्मिक विधी नव्हता, ती होती निष्ठा, संयम आणि अद्वैत भावनेची जिवंत साधना। मकर संक्रांतीचा दिवस होता। मेघाच्या मनात आले की आज बाबांना गंगाजलाने स्नान घालावे। त्याने आपली ही इच्छा बाबांजवळ बोलून दाखवली। बाबांनी तसे करण्यास त्याला नकार दिला, परंतु मेघाच्या इच्छा पुढे बाबा तरी काय करणार। मेघा 8 कोस चालत जाऊन गोमती नदीचे पाणी घेऊन आला। बाबांनी सुरुवातीला खूप नकार दिला होता, पण शेवटी मेघाच्या हट्टामुळे त्यांनी त्याला मान्यता दिली। बाबांनी सांगितले, पण एक कर, फक्त डोक्यावर पाणी ओत, तेच पूर्ण स्नानासमान आहे। पण भक्तिभावाने भारवलेल्या मेघाने हर हर गंगे म्हणत संपूर्ण अंगावर पाणी ओतले। तेव्हा एक आश्चर्य घडले, बाबांचे फक्त डोके ओले झाले, उरलेले पूर्ण शरीर कोरडेच राहिले। एकदा पाठे मेघाला बाबांनी स्वप्नात दर्शन दिले आणि म्हणाले, मेघा उठ, मेघा त्रिशूल काढ। मेघा खडबडून जागा झाला। त्याने पाहिले दरवाजा तर आतून बंद आहे, पण बाबांनी तर सांगितलं मला त्रिशूल काढ। दुसऱ्या दिवशी मेघा बाबांच्या समोर उभे राहिले आणि बाबांना सांगितले की बाबा मला असं असं स्वप्न पडलं होतं, हे खरं आहे का? बाबा म्हटले, मी तुला सांगितलेलं तू ऐकलं नाहीस काय? ते स्वप्न नव्हते, तो माझा आदेश होता। मला कुठल्याही दरवाजाची गरज नसते, मी सर्वत्र आहे। मग मेघाने वाड्यात बाबांच्या चित्राजवळ म्हणजे बाबांच्या फोटोजवळ लाल रंगाचा त्रिशूल काढला। दुसऱ्याच दिवशी पुण्याहून आलेल्या एका रामदासी भक्ताने बाबांना शिवपिंडी अर्पण केली। ती शिवपिंड बाबांनी मेघाला दिली आणि म्हणाले, शंकर आला आहे, आता त्याची सेवा कर। आणि काही दिवसानंतर बाबांनी त्या पिंडीची स्थापना त्रिशूलाजवळ केली। याने मेघाची शिवभक्ती बाबांनी अधिक दृढ केली। शिर्डीतील काही जुने साई भक्त सांगतात की बाबांच्या मस्तकावर छोटेसे टेंगुळ होते, जे शिवलिंगाप्रमाणे दिसत असे। त्यातून दिव्य तेज देखील बाहेर पडत असे। ज्यावेळी बाबांची दाढी कटिंग करण्यासाठी न्हावी द्वारकामाईत येत असे तेव्हा, तसेच बाबा जेव्हा स्नानाला म्हणजे आंघोळीला बसत तेव्हा मेघासहित अनेक भक्तांनी हा चमत्कार स्वतःच्या डोळ्यांनी पाहिला होता। त्यामुळे बाबांच्या माथ्यावर शिवलिंग आहे अशी सर्वांची श्रद्धा होती। त्यातूनच ते बाबांच्या मस्तकांची बेलपत्रांनी शिवलिंगाप्रमाणे पूजा करीत असत। हा मेघा बाबांना शिवशंकराचा अवतार मानत होता, म्हणून तो बाबांच्या पूजेसाठी नित्याने मैलोनमैल पायी जाऊन गोदावरीचे पाणी आणून बाबांना शिवलिंगाप्रमाणे अभिषेक करत असे। त्यावेळी शिर्डीत बेलाचे झाड नव्हते, म्हणून मेघा लांब लांबहून बेलपत्र तोडून आणत असे। शंकरास बेलाची आवड, शिर्डीत नाही बेलाचे झाड। मेघा तदर्थ कोस दीड, जाऊनी निज चाड पुरवित असे, असं अध्याय 28 मध्ये वर्णन आलेले आहे। शिर्डीतील द्वारकामाई मधील तसबिरीत बाबांच्या माथ्यावर नेहमी बेलाचे पान दाखवलेले असते, किंवा श्री साईंच्या नित्यपूजेत बेलाचे पान वापरतात। प्रत्येक साई भक्त आपल्या साईंच्या पूजेमध्ये बेलाच्या पानाला महत्व देतो। याचे श्रेय फक्त मेघाला जाते। मेघा संपूर्णपणे बाबांना शरण गेला होता। तो बाबांना शिवशंकराचा अवतार मानत असल्याने गोदावरी जलाने स्नान घालत असे। स्नान घालत असताना तो हर हर गंगे असे मुखाने गुणगुणत असे। बाबांचा अभिषेक झाला की तो यथोचित पूजा करत असे। भगवान शंकराला बेल प्रिय आहे, म्हणून तो बाबांच्या पायावर आणि डोक्यावर, शिवलिंगावर वाहतात तसे बेलपत्र, गंध आणि अक्षता वाहत असे। आजही बाबांचे द्वारकामाईचे पेंटिंग चित्र विकत घेतले तर बाबांच्या डोक्यावर बेलपत्र, फूल आणि अक्षता असलेले हमखास पाहावयास मिळते। किंबहुना काही साई भक्त बाबांच्या डोक्यावर बेलपत्र नसलेले पेंटिंग विकत घेत नाही, कारण त्यांना ते चित्र अपूर्ण वाटते। श्री साईनाथ हे महादेवाचा अवतार आहे असे मानणारे लाखो भक्त आहेत। त्यामुळे श्रावणात प्रत्येक सोमवारी तसेच महाशिवरात्रीच्या दिवशी शिर्डीत देशातल्या मोठ्या शिवमंदिरात ज्याप्रमाणे पूजा होते तसेच सर्व विधी साजरे करून शिर्डीमध्ये उत्सव साजरा केला जातो।
यावेळी श्रींच्या समाधीला आणि मूर्तीला भक्तगण शिव भोला भंडारी, साई भोला भंडारी अशी गर्जना करत बेलपत्रांचे हार मोठ्या श्रद्धेने अर्पण करतात. परिणामी दिवसेंदिवस मेघाचे बाबांवरील प्रेम वाढत गेले आणि तो बाबांचा अत्यंत लाडका भक्त बनला. एवढा लाडका बनला की त्याच्या देहांता समय बाबा धाय मोकलून रडले होते. अनेक वर्ष अखंड सेवा, पूजा आणि आरती केल्यानंतर 19 जानेवारी 1912 रोजी पहाटे 4 वाजता मेघाचा देहांत झाला. साईबाबांनी स्वतः त्याच्या पार्थिवावर हात ठेवून म्हटले, हा माझा खरा भक्त होता. बाबा मेघाच्या अंत्ययात्रेसोबत काही अंतर चालले. बाबांनी त्याच्यावर फुले उधळली आणि स्वतःच्या खर्चाने ब्राह्मण भोजन घालण्याचा आदेश दिला. भक्त गेला आणि देव थबकला. मृत्यू सेवेची शांत पावले पुढे सरकत होती आणि साईबाबा त्या प्रेत यात्रेबरोबर हळूच चालत होते. न कोणी हाक मारली, न कोणी थांबवले, तरीही बाबा थांबले होते भक्तासाठी. त्या चालण्यात करुणा होती, त्या नजरेत अश्रू होते आणि त्यांनी शब्द देत आक्रोश दडलेला होता. धन्य तो साई भक्त मेघा, ज्याच्या विरहाने देवही हळहळला, ज्याच्या जाण्याने अवताराचे हृदय देखील रडले. साई भक्तीची ती पराकाष्ठा होती, जिथे भक्त देह सोडतो आणि जिथे देव वेदनेने कळवळतो. श्रद्धा आणि सबुरी असेल तर मी नेहमी तुमच्या सोबत आहे. जर ही कथा तुमच्या मनाला स्पर्श करून गेली असेल तर हा विश्वास तुम्ही तुमच्या मनात ठेवा. साई कधीच आपल्या भक्तांना एकटे सोडत नाही. ओम श्री साईराम.